आता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये जो जास्तीत जास्त विचारला जाणार रिपीटेड जो क्वेश्चन आहे त्याच्यावर आपण जास्त भर देणार आहे. ओके, तो म्हणजे काय आहे, नॉर्मल आणि टँजंट. काय असतो, नॉर्मल अँड टँजंट. नॉर्मल अँड टँजंटचे इक्वेशन्स आपल्याला काढायचे असतात बाय युजिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्या टायमाला आपल्याला काय करायचं असतं की याचं इक्वेशन टँजंटचं इक्वेशन आणि नॉर्मलचं इक्वेशन यूज करावा लागतो आणि त्याच्यावरनं आपल्याला व्हॅल्यू काढावं लागते. नंतर महत्वाचा कोणता टॉपिक याच्यामध्ये, जर तुम्हाला हे दोन्ही गोष्टी पाहिजे त्यासाठी तुम्हाला स्लोप अंडरस्टँड पाहिजे. स्लोपचा फॉर्म्युला. आता सिंपल एक लक्षात घ्या, नॉर्मल, टँजंट आणि स्लोप म्हणजे नथिंग बट इट इज अ डेरिव्हेटिव्ह dy/dx. बस, हा स्लोप आहे. स्लोपलाच आपण डेरिव्हेटिव्ह सांगतो. लक्षात घ्या, स्लोप इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह. आणि स्लोप हा काय, आपला ऍप्लिकेशन, इथं आपण त्याचा जास्तीत जास्त यूज करणार आहे. जसं जॉमेट्रीमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह यूज करणार आहे, म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन आपण इकडे यूज करणार आहे. त्याचे जेवढे पण फॉर्मॅट आहे, त्याचे जेवढे पण युजेस आहे डेरिव्हेटिव्हचे, ते आपण या दोन्ही याच्यामध्ये टँजंट आणि नॉर्मलच्या इक्वेशन मध्ये यूज करणार आहे. कळलं का, आलं लक्षात? तर आज आपण त्याच्यावरती क्वेश्चन घेणार आहे. ओके, पहिले थोडे बेसिक कन्सेप्ट आपण बघून घेऊ. ओके, बघा हा एक स्लोप आहे, हा कर्व आहे. हा एक पॉइंटवर टच होणार आहे, टँजंट आहे. आणि या पॉइंट मधनं एक निघणारी जी लाईन आहे ही परपेंडिक्युलर असते, याला आपण नॉर्मल म्हणतो. हा आपला स्लोप कर्व, असा कर्व आहे. बघा फर्स्ट पॉइंट की टँजंट कसा, कर्व दिलेला असेल, कर्वचे काहीतरी एक कोऑर्डिनेट दिले असेल आपल्याला, हा XY दिलेला असेल. ओके, आपला हा कोऑर्डिनेट दिलेला असेल, हा कर्व आहे. कधी कधी टँजंटचे इक्वेशन देऊन देईल, कधी कधी नॉर्मलचे इक्वेशन देऊन देईल. आपल्याला स्लोप काढायचा असेल, या कर्वचा स्लोप काढायचा असेल, त्या टायमाला आपल्याला यूज करायचं आहे. पण तिकडे जॉमेट्रिकली नाही दिलेलं राहत, ऍप्लिकेशन म्हणजे असं वर्ड मध्ये दिलेलं राहतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन दिलेले असतात. इक्वेशनचा यूज करून आपल्याला स्लोप काढायचा असतो. आता ते कसं काढायचं ते बघू. नाही तर स्लोप विचारलाय, मग टँजंट दिला असेल, नॉर्मल दिला असेल, काहीतरी एक वस्तू दिली असेल, कोऑर्डिनेट्स दिले असतील. नाहीतर टँजंट काढावं लागेल, सगळं दिलं असेल टँजंट काढावं लागेल, नाहीतर नॉर्मल काढावं लागेल. या गोष्टी आहे, एक तर तुम्हाला टँजंट येईल, स्लोप काढायला लावेल, नाही तर नॉर्मल काढावं लागेल. प्रत्येक गोष्ट तुम्हाला गिवन दिलेली असेल. पण जर गिवन मध्ये कोणकोणत्या वस्तू गिवन आहे आणि त्याचा यूज कसा करायचा ते तुम्हाला माहित पाहिजे. आलं लक्षात? आपण आता MCQ बेस्ड क्वेश्चन वर चालू आहे, टिक द करेक्ट वाले. ओके, तिकडे आपल्याला टाइम वेस्ट नाही करायचं, सॉल्व्ह नाही करायचं, कोणाला दाखवायचे नाही. आपल्याला स्टेपला मेथडने मेथडला आपल्याला मार्क नाही भेटणार. इकडे स्टेपला आपल्याला इकडे मार्क नाही भेटणार, आपल्याला फक्त आन्सरला मार्क आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, होत असेल जेवढं लवकर होईल तेवढं क्विक आन्सर काढायचे. दॅट्स इट. कळलं का? हे तीन इक्वेशन खूप महत्वाचे, रिपीट होणार आहे. या तिन्ही इक्वेशन मध्ये पहिला इक्वेशन काय, इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट कुठून येतो रे, स्लोप वरनं येतो. लक्षात घ्या, स्लोप माहिती ना स्लोपचा. स्लोपला इक्वेशन काय असतो, जे कोऑर्डिनेट असतात त्यांच्यावरनं आपण काढतो. म्हणजे हा जर इकडे गेला, हा इकडे आला, तर आपण काय करतो, स्लोप काढतो. स्लोपचा पण असाच फॉर्म्युला आहे ना, y-y1 अपॉन x - x1 इज इक्वल टू स्लोप असतो. कळलं का? मग या स्लोपच्या फॉर्म्युल्याने हा तुमचा आलेला असतो टँजंट. ओके, हा इक्वेशन ऑफ टँजंट आहे. आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल मध्ये काय असतं, सिम्पली आहे तोच फॉर्म्युला असतो, फक्त हा इन्व्हर्टेड आणि मायनस असतो. मी तुम्हाला बघा मागे एक आपण टॉपिक घेतला होता प्लेन्स, लाईन अँड प्लेन्स मध्ये आपण टँजंट नॉर्मल ड्रॉ केला होता. नाही तर आपण स्लोप काढतो. जर स्लोप जर या साईडला एम असेल तर त्याचा परपेंडिक्युलर काय असेल रे, -1 अपॉन एम असेल. असं मी तुम्हाला मागे पण शिकवलं होतं, आठवण आहे का नाही? लक्षात घ्या. तर हा फॉर्मॅट आपल्याला माहित पाहिजे. आता एवढे फॉर्म्युले लक्षात आल्यानंतर आता आपण क्वेश्चन वरती जाऊ. ओके, एक मला इक्वेशन दिलेलं आहे,
मला हा काय दिलेला आहे तुमचा सॉरी तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन दिलेला आहे, सॉरी लाईन नाही कर्व, स्क्वेअर आहे, लक्षात घ्या स्क्वेअर आहे तो कर्व असतो, डोक्यात लावा स्क्वेअर आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन काय रिप्रेझेंट करतोय, कर्व रिप्रेझेंट करतो, आणि लिनियर इक्वेशन काय रिप्रेझेंट करतो, लाईन. हा एक आपल्याला काय दिलाय, कर्व दिलेला आहे, असा एक कर्व दिलेला आहे, आणि कर्व या पॉइंटवर 1 पॉइंटवर मिळतोय, इकडे टँजंटला 1 पॉइंटवर मिळतोय असं आपल्याला सांगितलंय. लक्षात घ्या का, क्वेश्चन कसा आहे लक्षात घ्या. दिस इज गिवन कर्व ऍट दिस पॉइंट, या पॉइंट वरनं आपल्याला कर्व भेटला, आणि या पॉइंट वरती आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल. तर आता फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला काय बरं तुमचा, माझा हा फॉर्म्युला आहे y मायनस y1 इज इक्वल टू m, मला इक्वेशन ऑफ टँजंट पाहिजे मला, तर माझा फॉर्म्युला काय आहे y मायनस y1 आणि इज इक्वल टू m x मायनस x1, हा माझा फॉर्म्युला आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, माझ्याकडे हा तर आहे, हा बघा हे x1 y1 हे दिलेलं आहे, हा x1 y1 इथं व्हॅल्यू टाका, इक्वेशन काढायचं आहे, या x ला ऍज इट इज ठेवायचं असं तुम्हाला माहिती ना, लक्षात घ्या का, याला ऍज इट इज ठेवायचं असतं, एक्स आणि वाय ला ऍज इट इज, फक्त याची व्हॅल्यू इथं टाकायची असते. चला ठीक आहे, आपण व्हॅल्यू पण टाकून देऊ, पण आपल्याला एम तर माहित पाहिजे, तर एम कसं काढणार आपण, बघा लक्षात घ्या, एम काढायची मेथड कशी, याचं म्हणणं सिंपल यार, जो एम असतो स्लोप असतो तो काय असतो, या इक्वेशन या कर्वचा इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह जो असतो, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, डेरिव्हेटिव्ह इज ऑलवेज अ स्लोप, लक्षात घ्या का, डेरिव्हेटिव्ह काय असतो, कर्वचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, कोणताही कर्व दिला असेल, लिनियर असेल काय असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याचा काय असेल, स्लोप असेल, लक्षात घ्या का. जर मी याचा स्लोप काढत आहे याचा अर्थ मी काय करतो, dy बाय dx काढतोय, लक्षात आलं का. याला मी असं y डॅश पण लिहू शकतो, ऍज यू नो व्हेरी वेल, आलं लक्षात. आता बघा इथे काय लिहिलेलं आहे, याचा डेरिव्हेटिव्ह सांगा, हा खालती येईल 6x होऊन जाईल, ओके 6x, आणि हा 2 होऊन जाईल प्लस 2, आणि कॉन्स्टंट 0 होऊन जाईल, बरोबर. आता एक काम करा, मला स्लोप काढायचा आहे, आता स्लोप मध्ये ही व्हॅल्यू ही x, इथे x असेल तर x, y असेल तर y, व्हॅल्यू टाकून द्या, किती झाली बरं, 6 into 1 प्लस 2 किती झाला 8, तुमचा स्लोप किती आला रे, 8 आला. आता एक काम करा, या इक्वेशन मध्ये टाकून देऊ आपण. आता इक्वेशन ऑफ टँजंट, मी टँजंटचे इक्वेशन काढतोय, हा का, मी इक्वेशन ऑफ टँजंट काढतोय, इक्वेशन ऑफ टँजंट मध्ये y ऍज इट इज मायनस y1 किती तुमचा 1 आहे, -1 इज इक्वल टू m तुमचा आलाय 8, आणि x ऍज इट इज मायनस हा काय तुमचा 1 आहे. आता याला सॉल्व्ह करा, झालं तुमचं इक्वेशन, करा सॉल्व्ह करा. आता हा मध्ये गेला तर इकडे काय येईल, y मायनस 1 इज इक्वल टू 8x मायनस 8, याला इकडे पाठवा, नंबरला तिकडे पाठवून द्या. आता याला इथे पाठवलं, नाही तर या वायला तिकडे पाठवून द्या, कारण हा पॉझिटिव्ह पाहिजे मला. मी काम करतो, 8x लिहितो, हा तिकडे गेला तर मायनस येईल, y मायनस, ओके. आता या 8 ला इथं पाठवून दिलं, लक्षात घ्या, वायला मी तिथं पाठवतो तर y इकडे प्लस आहे, तिकडे गेला तर निगेटिव्ह होऊन जाईल. इथं हा 8 काय आहे, निगेटिव्ह आहे, इथं आला तर पॉझिटिव्ह होऊन जाईल, म्हणजे काय होऊन जाईल बरं तुमचा 8, आणि हा -1 ऍज इट इज आहे तर -1. आता 8 - 1 म्हणजे किती झाला तुमचा 7, तर हा झाला तुमचा इक्वेशन ऑफ अ टेंजंट. आलं का लक्षात, समजले का. आता याचा यूज करून आपण काय करू, द इक्वेशन ऑफ नॉर्मल काढू. चला ठीक आहे, इक्वेशन ऑफ नॉर्मल काढून बघू. आता एक काम करू, आपण नॉर्मल काढू. टँजंटचं इक्वेशन तर काढून टाकलं, आता नॉर्मलचं इक्वेशन काढतो. बघा इक्वेशन कसं काढतो ते लक्षात घ्या का, इक्वेशन कसा काढत ते लक्षात घ्या. हा इक्वेशन निघला, आता मी काय करणार माहिती का, मी इक्वेशन ऑफ नॉर्मल काढेल. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल काय असतो तुमचा, इक्वेशन ऑफ नॉर्मल काय तुमचा, y मायनस y1 इज इक्वल टू -1 अपॉन m x मायनस x1. तो व्हॅल्यू टाका रे, व्हॅल्यू टाकली इकडे, y -1 इज इक्वल टू -1 अपॉन 8, बरोबर ना. नंतर x मायनस इथं
काय करायला बरं इकडे इथं 1. ओके, हा 8 इथं डिवाइड होतो दोन्हींना, तर इथे आला तर मल्टिप्लाय होऊन जाईल. म्हणजे इथं मी काय करतो 8y मायनस 8 इज इक्वल टू, या मायनसला मध्ये टाकून देतो, मायनस 1 इंटू एक्स, एक मायनस एक्स, मायनस मायनस प्लस 1. आता एक्स ला इथं पाठवून द्या, एक्स इथं आला, प्लस 8y इज इक्वल टू, हा तिकडे गेला तर प्लस होऊन जाईल म्हणजे 9 होऊन जाईल. म्हणजे हा तुमचा काय झाला रे, द इक्वेशन ऑफ नॉर्मल. आलं लक्षात? दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट अँड दिस इज द इक्वेशन ऑफ अ नॉर्मल. अशा प्रकारे तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल काढायचे असते. आलं लक्षात? डाऊट आहे? हा क्वेश्चन मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. या साईडचा येतो, फक्त हे चेंज करून देते, हे चेंज होऊन जातं बस. 2-3 वेळा विचारला गेलेला आहे. 2023 ला, 2022 ला पण असाच क्वेश्चन आलेला आहे, तो पण घेऊ आपण. पण इकडे लक्ष द्या, इथं काय करायचं पहिले. फर्स्ट तुम्हाला इथं काय सांगितलेलं आहे की हा पॉइंट, ऍट द पॉइंट इट इज 2, म्हणजे हा इट इज 2 काय सांगितलं आहे, ऍट द पॉइंट वरती 2 काय बरं, हा स्लोप आहे. दिस इज युअर स्लोप आहे हा. आता स्लोप काय असतो तुमचा, dy/dx असतो. पण हा इक्वेशन दिलेलं आहे, तुम्हाला a आणि b फाइंड आउट करावं लागेल. तुम्हाला a आणि b फाइंड आउट करावं लागेल. आणि तुमचा y डॅश म्हणजे dy/dx तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे स्लोप दिलेला आहे, हा दिलेला आहे. आता याचा यूज कसा करायचा बघा. इथं तुम्हाला 3 बी देऊ देईल, 4 बी देऊ देईल, 5 बी देऊ, काय पण देऊ शकतात. तुमचे व्हॅल्यू हे आणि हे चेंज होईल आणि हे कॉर्डिनेट्स. आता या सगळ्यांचा यूज कसा करायचा ते बघू. बघा पहिले काय करायचं, एक काम करा, हा तुमचा वाय डॅश झाला. याला काय करा माहिती का, इथे ना, इथं तुम्हाला ना ए एकटा पाहिजे तर वाय एकटा पाहिजे, डिवाइड थ्रू आउट करावं लागेल. एक तर एक्स ने करा, एक तर वाय ने करा. का बरं, कारण आपल्याला ए कट करायचा आहे आणि बी ची व्हॅल्यू काढायची पहिले, नाहीतर बी कट करायचं, ए ची व्हॅल्यू काढायची. तुम्हाला जे कट करायचं कट करा. मी जर एक्स ने हे केलं, एक्स ने डिवाइड केलं तर एक्स ने डिवाइड करून द्या. मी जर एक्स ने डिवाइड केलं तर हा वाय होऊन जाईल, बरोबर नाही. याला जर एक्स ने डिवाइड केलं, बघा एक लक्षात घ्या, एक्स वाय प्लस ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू, पहिले डेरिव्हेटिव्ह देण्याच्या अगोदर मी डिवाइड करतो. का बरं, मला एक ना एक व्हॅल्यू काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे, म्हणजे ते 0 होऊन जाईल. आलं लक्षात? मग 0 होण्यासाठी मला काय, एक तर हा वाय पण नाही पाहिजे, नाही तर एक्स नाही पाहिजे, दोन्हीपैकी एक कट करायचं. कसं कट करणार, डिवाइड करून. डिवाइड मी इकडे काय करतो, एक्स ने केलं, इथं एक्स ने केलं, इथं एक्स ने केलं, तर माझं एक आहे बरं, वाय प्लस ए प्लस बी वाय बाय एक्स इज इक्वल टू 0. आता डिफरन्शिएट करा. आता जर मी याला डिफरन्शिएट केलं, dy/dx केलं, तर हा तुमचा वाय डॅश होऊन जाईल आणि हा तुमचा 0 होऊन गेला. हा तुमचा 0 झाला ना, हा 0 झाला, मी 0 लिहून टाकतो याला. आता इकडे भाऊ, इकडे कोशंट रूल आपला होईल. कोशंट रूल काय करतो रे, एक्स ला कॉन्स्टंट द्यायचा, वायचा डेरिव्हेटिव्ह वाय, ओके, मायनस याला कॉन्स्टंट ठेवायचा. कशाला कॉन्स्टंट ठेवणार, आता वाय ला कॉन्स्टंट ठेवणार आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुमचा 1 असेल, डिवाइड मध्ये एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा तुमचा झाला कोशंट रूल. आता एक काम करा, एक्स आणि वायची व्हॅल्यू टाका. तुमचा वाय डॅश तुम्हाला माहिती आहे 2 आहे, 2 टाका, प्लस बी ची व्हॅल्यू नाही माहिती, बी लिहा, याला नाही लिहिलं तर चालतं. एक्स ची व्हॅल्यू 1 आहे, 2 मायनस 1 अपॉन मध्ये 1 चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू 0. मग इथं काय होईल बरं, तुमचा 2 प्लस बी. आता हा बघा, 2 मायनस 1 अपॉन 1 म्हणजे बी इज इक्वल टू दिस 0. तर बी ची व्हॅल्यू काय आली रे तुमची, बी इज इक्वल टू -2. बी इज इक्वल टू -2. आलं लक्षात? ए आणि बी काढण्यासाठी तुम्हाला बी भेटून गेलेला आहे. ए आणि बी काढण्यासाठी एक काम करा, याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून द्या, एक्स आणि वायची व्हॅल्यू टाकून द्या इथं. याच्यामध्ये जर मी एक्स आणि वायची 1 व्हॅल्यू टाकून दिली, म्हणजे 1 इंटू 1 प्लस ए प्लस 1, हा ए इंटू 1 ए प्लस बी इंटू 1 बी इज इक्वल टू 0. तिकडे गेला ए प्लस बी इज इक्वल टू -1 असं आलं. आता तुम्हाला बी ची व्हॅल्यू भेटली, बी ची व्हॅल्यू काय आहे तुमची -2. तर टाका बरं इकडे, बी ची व्हॅल्यू जर -2 टाकला, ए -2 इज इक्वल टू -1, तिकडे गेला तर काय होईल रे, प्लस होऊन जाईल. म्हणजे ए ची व्हॅल्यू काय, 2 - 1 म्हणजे ए ची व्हॅल्यू आली 1. डोक्यात आलं कसं काढलं बघा. एक लक्षात घ्या, या इक्वेशन मध्ये पहिले हे सगळे व्हॅल्यू टाकून द्यायच्या,
आणि हा एक इक्वेशन बनवून घ्यायचा. नंतर तुम्ही एक काम करायचं, डिवाइड करून डिनोमिनेटर मध्ये तुम्हाला ए आणि बी काढून घ्यायचं. बी काढला आणि याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची आणि एची व्हॅल्यू काढायची. तुम्हाला ए आणि बी भेटला. आता ए आणि बी भेटल्यानंतर आता ए आणि बी भेटून गेला. ए आणि बी भेटल्यानंतर तुम्हाला काय करायचं अरे 3a प्लस बी याची व्हॅल्यू 3 ए ची व्हॅल्यू काय तुमची 1 3 इंटू 1 प्लस बी ची व्हॅल्यू -2 मग इकडे येतो -2. तो आन्सर काय आला 3 - 2 इज इक्वल टू 1. सो वेअर इज द 1? बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर यू. अंडरस्टूड? हे अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. कळलं का? लक्ष द्या. मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय निघलं बघा. एक लक्षात घ्या, इक्वेशन तोच आहे आणि इथं कॉर्डिनेट बी तो आहे, स्लोप बी तोच आहे. मग इथे काय करायचं, सेम कंडिशन. आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. पहिले इक्वेशन काय काढायचं हे काढून घ्यायचं. मी मागे पण तुम्हाला बोललो पहिले हे काढून घ्यायचं. इथं मी एक्स आणि वाय ची व्हॅल्यू टाकून दिली, 1 1 टाकून दिला, तर 1 प्लस ए प्लस बी इज इक्वल टू 0 असं येईल. आणि नंतर ए प्लस बी इज इक्वल टू -1 येईल असं होईल. याचा वरनं तुम्ही स्लोपचं इक्वेशन काढणार, डेरिव्हेटिव्ह करणार, सेम काहीच करायचं नाही. तुमच्या ए ची व्हॅल्यू काय येणार आहे, सेम येणार आहे. का मागे काय आली होती, ए ची व्हॅल्यू 1 आणि बी ची व्हॅल्यू काय आली होती -2. बरोबर. आता काम करा, हे दोन्ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाका ऍज इट इज, कारण हे दोन्ही रिपीट म्हणजे सेम आन्सर आहे, दोन्हीमध्ये काही फरक नाही. याच्यामध्ये ए सेम येणार आहे का बरं, इक्वेशन तोच आहे, स्लोप बी तोच आहे, काही फरक थोडी नाही. मग याचा अर्थ काय, ए आणि बी ची व्हॅल्यू तीच राहणार आहे, म्हणजे हीच राहणार आहे, जसं मागे सॉल्व्ह केलं तसंच. मग काय करणार बरं, ए ची व्हॅल्यू टाका बरं. ए 1 -2 इज इक्वल टू 1 प्लस 2 is equal to 3. What is your answer? 3. So 3 is your option. A is your option is correct. कळलं का? सिंपल. हे क्वेश्चन रिपीटेड आहे हा, व्यवस्थित करा, कारण याच्यावर जास्त विचारलं जातं. ओके. क्वेश्चन मध्ये हा तुम्हाला दिलेला आहे y स्क्वेअर इज इक्वल टू px क्यूब प्लस क्यू. हा तुमचा काय दिला आहे, कर्व दिलेला आहे. आणि तुमचा टँजंट काय दिलेला आहे, y इज इक्वल टू 4x - 5 हा तुमचा टँजंट दिलेला आहे. आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हा फॉर्मेट कोणता आहे, मी तुम्हाला मागे पण बोललो होतो, m x प्लस c हा फॉर्मेट आहे. मग याच्यावरनं स्लोप काय झाला रे बघा, याच्यावरनं स्लोप काय झाला तुमचा 4, म्हणजे m इज इक्वल टू तुमचा 4 झाला. हो का नाही, चेक करा. मी काय बोलतो व्यवस्थित लक्ष द्या, फॉर्मेट चेक करा. या फॉर्मेट वरनं हा डायरेक्ट आपला आन्सर निघतो. आपल्याला स्लोपचं काही इक्वेशन काढावं नाही लागत. एक बघून घ्यायचं, टँजंट दिलेला असेल, टँजंटचा हा जो पहिला दिलेला असतो ना, हा तुमचा काय असतो रे, स्लोप असतो. पण केव्हा, लिनियर फॉर्म मध्ये असेल तेव्हा. लिनियर फॉर्म मध्ये म्हणजे बघा, याची ऑर्डर बने, याची ऑर्डर बने. जर डिग्री 1 असेल एक्स आणि वाय ची, तो लिनियर फॉर्म आहे. लिनियर फॉर्म मध्ये जो एक्स सोबत कोएफिशियंट असतो तो त्याचा स्लोप असतो. लक्षात घ्या का, डोक्यात आलं का? आता बघा पुढे काय करायचं आहे, याचं डिफरन्शिएशन करायचं. आता याचं डिफरन्शिएशन केल्यानंतर काय आन्सर येईल बघा, कारण हा आपला काय एम निघलाय आणि एम इज नथिंग बट अवर वाय डॅश. डिफरन्शिएशन आहे आपला, बरोबर की नाही. आपला 4 हा काय तुमचा वाय डॅश भेटून गेलेला आहे, तुमचा डेरिव्हेटिव्ह भेटला. डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट स्लोप ऍज यू नो व्हेरी वेल. हो का नाही, लक्षात घेऊन का सांगतोय. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये स्लोप म्हणजे काय असतो रे, डेरिव्हेटिव्ह असतो. कळलं का, कोणाचा डेरिव्हेटिव्ह, या इक्वेशन कर्वचा डेरिव्हेटिव्ह जो असतो तो तुमचा काय असेल बरं, कर्वचा डेरिव्हेटिव्ह तुमचा काय असेल, स्लोप असेल. लक्षात घ्या. पुढे बघा, याचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला, याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2y आणि y आहे तर dy बाय dx. dy बाय dx म्हणजे मी y डॅश करतो, चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही. इज इक्वल टू याचा मी डेरिव्हेटिव्ह घेणार, तर हा 3 पुढे येईल, 3px स्क्वेअर होऊन जाईल प्लस क्यू होऊन जाईल. अरे सॉरी, हा कॉन्स्टंट आहे, हा 0 होऊन जाईल. बरोबर, कॉन्स्टंट 0 झालं. आता आपलं फर्स्ट प्रायोरिटी काय असतं रे, कोएफिशियंट दिलेलं आहे. वाय डॅश आपल्याला दिलाय 4 आहे, वाय आपल्याला काय कोएफिशियंट दिलेला आहे, वाय आपला काय 3 आहे. सिंपल आहे, टाका व्हॅल्यू. मग व्हॅल्यू टाकल्यानंतर काय होईल बरं, 2 टाइम ऑफ वाय ची व्हॅल्यू 3, वाय डॅश ची व्हॅल्यू 4 इज इक्वल टू 3 p ऍज इट इज. आणि एक्स ची व्हॅल्यू किती बघा, 2 चा स्क्वेअर किती झाला 4. सिंपल आहे, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पुट डाऊन करून द्या.
आता काय येईल बरं, याची व्हॅल्यू काय येईल बरं, बघा हा 4 1 जा, हा 4 1 जा कट होऊन जाईल, बरोबर का. नंतर हा 3 1 जा, 3 1 जा कट होऊन जाईल, म्हणजे पी ची व्हॅल्यू काय आली तुमची 2, बरोबर. आता आपण काय करू, आता आपल्याला काय करायचं, क्यू काढायचं आहे. आता क्यू काढण्यासाठी आपण काय करू, याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू आणि पी ची व्हॅल्यू पण सगळ्यांची व्हॅल्यू टाकून देऊ. मला पी भेटला आहे, माझ्याकडे एक्स आहे, माझ्याकडे वाय आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून द्या आणि क्यू ची व्हॅल्यू काढा. सिंपल. मग काय करा बरं, वाय ची व्हॅल्यू काय तुमची 3 आहे, 3चा स्क्वेअर किती झाला रे, याच्यामध्ये 3 टाकला, 3चा स्क्वेअर 9 इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे. एक्स किती तुमचा 2, 2चा क्यूब किती झाला रे, 2चा क्यूब किती झाला 8, ओके, प्लस क्यू. आता सॉल्व्ह करा याला, हा झाला 9 इज इक्वल टू 16 प्लस क्यू, म्हणजे तुमचा क्यू काय आला रे, क्यू इज इक्वल टू, हा 16 इकडे गेला, आता काय होईल बरं, सबस्ट्रॅक्ट होईल, म्हणजे 9 मायनस 16 किती झाला तुमचा 7, सो -7 इज युअर आन्सर. पण एवढंच आन्सर आहे का, नाही, आपल्याला काय विचारलेलं आहे, पी मायनस क्यू, तर पी काय तुमचा 2, पी मायनस क्यू काय तुमचा -7, 2 प्लस 7 इज इक्वल टू 9. So which option is correct अबा, C is the correct option. डोक्यात आलं कसं केलं. आता बघा, आपल्याला हे पॅरामेट्रिक फंक्शन देऊन दिलेलं आहे, फंक्शन मध्ये फंक्शन आहे पॅरामेट्रिक आहे. आता पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये मला जर dy बाय dx काढायचा आहे आणि dy बाय dx इज नथिंग बट ओव्हर ना m स्लोप असतो, मला स्लोप काढायचा आहे. पण इथे लक्षात घ्या का, स्लोप काढायचा आहे पण कोणाचा, नॉर्मलचा. परत सांगतो, मला नॉर्मलचा स्लोप काढायचा आहे, तो इन्व्हर्टेड स्लोप असतो, कोणाचा, एमचा. कळलं का, हा कोणा एम काय असतो, एम कोणाचा स्लोप आहे, एम इज टँजंट स्लोप. कळलं का, हा टँजंटचा स्लोप आहे आणि याचा स्लोप कसा असतो रे, इन्व्हर्टेड स्लोप असतो. माहिती ना, मी मागे बोललो होतो, नॉर्मल यूज करतो तो उलटा होऊन जातो आणि मायनस साईन लागते. तर आपण काय करू, पहिले काढू, याला पॅरामेट्रिक फंक्शन आहे, म्हणजे मी इकडे dy बाय dt करतो अपॉन मध्ये dx बाय dt. का बर, कारण डीटीचा फंक्शन मध्ये इन्व्हॉल्ड आहे म्हणून. मग याला पॅरामेट्रिक फंक्शन म्हणतो. पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये आपण काय करणार बरं, आता एक काम करू, याला हे करू. आता याच्यामध्ये मी एम काढायचा आहे, मला स्लोप काढायचा आहे, तर मी काय करेल, याचा डेरिव्हेटिव्ह काढेल. म्हणजे इथं काय आहे माझा, याचा डेरिव्हेटिव्ह टी दिलेला आहे, म्हणजे डी बाय डीएक्स dt, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, कसं टी मायनस 1 अपॉन टी चा डेरिव्हेटिव्ह घ्या, अपॉन मध्ये dx, म्हणजे तुमचा तो दिलेला आहे, म्हणजे डी बाय dt ऑफ रूट टी, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, इथं टी dt विथ रिस्पेक्ट टू dt करायचा आहे. आता करा, डेरिव्हेटिव्ह कसं येईल बरं, टीचा डेरिव्हेटिव्ह काय असेल रे, 1, मग इथं 1 लिहा, मायनस 1 अपॉन टीचा डेरिव्हेटिव्ह रे, मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर, बरोबर ना. आता -1 अपॉन टी स्क्वेअर झाला, इथं याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट टी, इज इट, बरोबर ना. आता एक काम करा, टी ची व्हॅल्यू दिलेली आहे, व्हॅल्यू टाका, आन्सर काढा, टी ची व्हॅल्यू टाका. आता हा 1 मायनस प्लस होऊन जाईल, 1 प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर अपॉन मध्ये 1 अपॉन 2 रूट टी. तर भाऊ व्हॅल्यू टाका, व्हॅल्यू टाकल्यानंतर काय होऊन जाईल, 1 प्लस 1 अपॉन 4 आहे, 4 काय आहे 16, इथे 16 होऊन जाईल, 4चा स्क्वेअर अपॉन मध्ये इथे काय होईल बरं, 1 अपॉन हा 4 आहे तर 2 होऊन जाईल, 2 इंटू 2 म्हणजे 4 होऊन जाईल, बरोबर की नाही. ओके, इथे काय करा, मग इथे सॉल्व्ह करा, हा इकडे मग प्लस होईल, म्हणजे 17/16 डिवाइड बाय 1/4, 4 1 जा आणि डिनोमिनेटर डिवाइड करून द्या, 4 4 जा, म्हणजे तुमचा आन्सर काय आला, 17/4. हा आपला काय झाला स्लोप, पण टँजंटचा. आपल्याला काय पाहिजे, नॉर्मल. तर नॉर्मलचा स्लोप काय असतो रे, नथिंग बट 1 अपॉन एम, मायनस 1 अपॉन एम. तर तुमचा आन्सर आला पाहिजे -4/17. सो वेर इट इज अ -4/17, सी इज युअर करेक्ट ऑप्शन. कळलं का, डोक्यात आलं, दॅट्स इट. आज आपण काय शिकलो, नॉर्मल आणि टँजंट बद्दल. एवढं क्वेश्चन येतात रिपीटेड, एवढं करा आज. ओके.